नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्च महिन्यात बाळूमामांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय आणि जे काही 51 जे उपाय सांगितलेले आहेत ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. भक्तांनो, चला पाहूया. चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, चला पाहूया चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मार्च महिना हा भारतीय पंचांगानुसार ऋतू बदलाचा आणि नव्या ऊर्जेचा काळ मानला जातो. या काळात भक्तांच्या मते संत बाळूमामा यांनी सांगितलेले काही साधे पण प्रभावी उपाय जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात असे मानले जाते. या उपायांचा अर्थ फक्त अंधश्रद्धा नसून त्यामध्ये श्रद्धा, स्वच्छता आणि दया, सत्कर्म यांचा संदेश लपलेला आहे. भक्तांनो, मार्च महिन्याच्या पहाटे जेव्हा सूर्याची कोवळी किरणे पृथ्वीवर पडतात तेव्हा मनुष्याने सर्वप्रथम आपल्या मनाला शांत ठेवण्याचा संकल्प करावा असे सांगितले जाते. बाळूमामांच्या विचारानुसार दिवसाची सुरुवात चांगल्या भावनेने झाली तर संपूर्ण दिवसात सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सकाळी उठल्यावर देवाचे स्मरण करणे, आई वडिलांना नामस्मरण करणे आणि मनात कोणाबद्दलही द्वेष न ठेवणे हा सर्वात मोठा उपाय मानला जातो. या महिन्यात घरातील स्वच्छतेलाही खूप महत्त्व दिले जाते. घर स्वच्छ असेल तर लक्ष्मीचा वास होतो असे जुन्या परंपरेत सांगितले जाते. म्हणून घराच्या उंबरठ्यावर दररोज पाणी शिंपडून स्वच्छ घर करणे, झाडणे, दरवाजावर हळद कुंकू लावणे आणि शक्य असेल तर छोटा दिवा लावणे ही एक पवित्र परंपरा मानली जाते. या कृतीमागे भावना अशी आहे की घरात पवित्रता आणि शांतता राहावी. मार्च महिन्यातील अनेक दिवस उपवास आणि व्रतांनी भरलेले असतात. त्या दिवशी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले जाते. साधे अन्न खाणे, राग न करणे आणि कोणालाही दुखावणारे शब्द न बोलणे हा खरा उपवास आहे असे बाळूमामांच्या विचारामध्ये सांगितले जाते. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे दान आणि मदत. गरीब, भुकेले किंवा गरजू लोकांना अन्न देणे हा सर्वात मोठा पुण्यकर्म मानला जातो. मार्च महिन्यात एखाद्या दिवशी जरी एखाद्या गरीबाला अन्न दिले, एखाद्या पक्ष्यासाठी पाणी ठेवले किंवा एखाद्या जनावराला चारा दिला नाही तर भक्तांनो त्यातून मनाला शांती मिळते. एखाद्या पक्ष्यासाठी पाणी ठेवले किंवा एखाद्या जनावराला चारा दिला तरी त्यातून मनाला शांती मिळते असे सांगितले जाते. संध्याकाळी सूर्य मावळताना देवासमोर दिवा लावणे आणि काही क्षण शांत बसून प्रार्थना करणे हा देखील एक साधा पण प्रभावी उपाय आहे. यावेळी मनातील चिंता देवाला अर्पण करावी आणि स्वतःला चांगले काम करण्याची प्रेरणा द्यावी. भक्तांनो, श्रद्धेनुसार अशी प्रार्थना मनाला बळ देते आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती देते. बाळूमामांच्या कथांमध्ये नेहमी एक संदेश दिसतो: सत्कर्म करा, दुसऱ्यांना मदत करा आणि देवावर भक्तांनो विश्वास ठेवा. कोणालाही फसवू नका, खोटे बोलू नका आणि लोभ करू नका. जो मनुष्य प्रामाणिकपणे आपले काम करतो त्याला देवाची कृपा नक्की मिळते असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले जाते. मार्च महिन्यातील आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे निसर्गाचा आदर. झाडांना पाणी घालणे, नदी नाल्यांना घाण न करणे आणि प्राण्यांवर दया ठेवणे हा देखील एक प्रकारचा आध्यात्मिक उपाय मानला जातो. कारण निसर्ग हीच देवाची निर्मिती आहे असे भक्त मानतात. अशा प्रकारे पाहिले तर हे उपाय भक्तांनो फार मोठे किंवा कठीण नाहीत. ते साधे आहेत, रोजच्या जीवनात करता येणारे आहे आणि माणसाला चांगल्या मार्गावर ठेवणारे आहेत. श्रद्धा, स्वच्छता, दया, प्रार्थना आणि सत्कर्म या 5 गोष्टी जर मनुष्याने आयुष्यात पाळल्या तर त्याचे जीवन शांत आणि समाधानाने भरलेले जाते असे सांगितले जाते. तसेच मार्च महिना आला की भक्तांच्या मनात एक वेगळीच श्रद्धा आणि भक्ती जागृत होते. या काळात अनेक जण आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी देवाची आठवण करतात.
महाराष्ट्रात विशेषतः संत बाळूमामा यांचे भक्त मानतात की वर्षातील काही दिवस आणि काही महिने असे असतात जेव्हा श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणू शकतात. मार्च महिना हा तसाच मानला जातो भक्तांनो, मार्च महिना हा तसाच मानला जातो प्रभावी. सकाळी पहाटेची वेळ ही सर्वात पवित्र मानली जाते. बाळूमामांच्या विचारामध्ये सांगितले जाते की जेव्हा सूर्य उगवायच्या आधी मनुष्य जागा होतो आणि शांतपणे देवाचे नाव घेतो तेव्हा त्याचे मन स्वच्छ होते. त्या क्षणी केलेली प्रार्थना मनाला ताकद देते. म्हणून सकाळी उठल्यावर थोडा वेळ शांत बसून देवाचे स्मरण करणे हा पहिला प्रभावी उपाय मानला जातो. सकाळी घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडून स्वच्छ झाडणे घर ही जुनी परंपरा आहे. या कृतीमागे केवळ स्वच्छता नसून त्यामागे एक भावना आहे की घरात सकारात्मक ऊर्जा यावी. काही जण उंबरठ्यावर हळद आणि कुंकू लावतात आणि छोटा दिवा लावतात श्रद्धेनुसार. त्यामुळे घरात शांतता आणि समाधान टिकून राहते. भक्तांनो, मार्च महिन्यात निसर्गातही बदल असतो. निसर्गही बदलत असतो. झाडावर नवीन पालवी येते, हवा बदलते. त्यामुळे या काळात झाडांना पाणी घालणे, पक्ष्यासाठी पाणी ठेवणे आणि प्राण्यांवर दया दाखवणे हेही एक प्रकारचे पुण्यकर्म मानले जाते. बाळूमामांच्या कथामध्ये नेहमी सांगितले जाते की जो माणूस निसर्गावर प्रेम करतो त्यावर देवाची कृपा राहते. या महिन्यात उपवास आणि व्रताचेही महत्त्व आहे. पण बाळूमामांच्या विचारानुसार खरा उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नव्हे, तर खरा उपवास म्हणजे मनातील राग, द्वेष आणि वाईट विचार दूर ठेवणे. या दिवशी साधे अन्न खाणे, शांत राहणे आणि कोणालाही दुखवू नये असा संकल्प करणे हा खरा आध्यात्मिक उपाय आहे. दान करणे हा आणखी एक प्रभावी मार्ग मानला जातो. गरीब किंवा गरजू लोकांना अन्न देणे, एखाद्या वृद्धाला मदत करणे किंवा एखाद्या मुलाला शिक्षणासाठी मदत करणे, गरिबाला अन्न देणे याला मोठे पुण्य मानले जाते. श्रद्धेनुसार अशा चांगल्या कर्माचे फळ माणसाला आयुष्यात कधीतरी नक्की मिळते. संध्याकाळची वेळ ही खूप महत्त्वाची मानली जाते. सूर्य मावळताना देवासमोर दिवा लावून शांतपणे प्रार्थना करावी असे सांगितले जाते. त्यावेळी दिवसभरातील चुकांसाठी क्षमा मागावी आणि पुढे चांगले काम करण्याची प्रेरणा आपल्याला द्यावी. भक्तांनो, या साध्या कृतीमुळे मनाला समाधान मिळते आणि चिंता कमी होतात. मार्च महिन्यात अनेक कुटुंबामध्ये देवाची कथा किंवा भजन करण्याची परंपरा असते. काही जण घरी छोट्या स्वरूपात नामस्मरण करतात, देवाचे नाव घेतात. मनातील अहंकार दूर ठेवणे हा मुख्य संदेश असतो. बाळूमामांच्या कथांमध्ये एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, सत्कर्म आणि प्रामाणिकपणा. जो माणूस दुसऱ्याला फसवत नाही, खोटे बोलत नाही आणि मेहनतीने आपले काम करतो त्याला देवाची कृपा मिळते. त्यामुळे जीवनात प्रामाणिक राहणे हा सर्वात मोठा उपाय मानला जातो. या महिन्यात कुटुंबात प्रेम आणि एकता ठेवणे ही महत्त्वाचे आहे. घरात वाद झाले तर शांतपणे सोडावे, मोठ्यांचा आदर करावा आणि लहानावर प्रेम करावे. अशा वातावरणातच देवांची कृपा राहते असे मानले जाते. अशाच प्रकारचे मार्च महिन्यात सांगितलेले उपाय फार मोठे किंवा कठीण नाहीत. ते साधे, रोजच्या जीवनात करता येणारे आणि माणसाला चांगल्या मार्गावर ठेवणारे साधे उपाय आहेत. श्रद्धा ठेवा, स्वच्छता ठेवा, दया, प्रार्थना आणि सत्कर्म या 5 गोष्टी आपल्याला मनुष्याने मनापासून पाळल्या तर त्याचे जीवन अधिक शांत आणि आनंदी होऊ शकते असे भक्त मानतात. तसेच भक्तांनो, महाराष्ट्रात अनेक भक्त संत बाळूमामा ब्रह्मांडनायक यांना श्रद्धेने स्मरतात. त्यांच्या कथांमध्ये भक्तांनो एक मुख्य संदेश वारंवार दिसतो. सत्कर्म करा, मन शुद्ध ठेवा आणि देवावर विश्वास मनापासून ठेवा, मनापासून श्रद्धा ठेवा. गुप्त उपाय म्हणताना भक्तांनो त्याचा अर्थ जादू किंवा अंधश्रद्धा नसून जीवन शुद्ध
शांत आणि सकारात्मक करण्याचे साधे आध्यात्मिक मार्ग असा घेतला जातो. तसेच भक्तांनो, मी तुम्हाला 51 आध्यात्मिक आणि सत्कर्म उपायांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे बाळूमामांच्या विचारानुसार. आणि आपल्या भक्तांना बाळूमामांनी हे उपाय सांगितले आहेत. 51 उपाय आहेत भक्तांनो, तर ते आपल्याला फॉलो करायचे आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत. तर भक्तांनो, चला पाहूया. पहिला उपाय, आकडेवारी मी सांगणार नाही भक्तांनो. तर पहिला उपाय आहे असा, पहाटे लवकर उठून देवाचे नाव घेत दिवसाची सुरुवात करणे. उठल्यावर आई वडिलांना आणि घरातील मोठ्यांना नमस्कार करणे. घराच्या उंबरठ्यावर पाणी शिंपडून स्वच्छ घर झाडणे. घरात स्वच्छता राखणे. दरवाजाजवळ हळद कुंकू लावून छोटा दिवा लावणे. घरात रोज थोडा वेळ नामस्मरण करणे. दिवसातून किमान एक चांगले काम करण्याचा संकल्प ठेवणे. गरीब किंवा भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करणे. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्याचे भांडे ठेवणे. जनावरांवर दया ठेवून त्यांना चारा देणे. घरात भांडण झाले तर शांतपणे ते मिटवण्याचा प्रयत्न करणे. खोटे बोलणे आणि फसवणूक टाळणे. मेहनतीने काम करणे. इमानदारीने काम करणे आणि आळस टाळणे. दर आठवड्यात एकदा देवाच्या मंदिरात जाऊन भक्तांनो प्रार्थना करणे. 10 मिनिटे त्या देवघरामध्ये, त्या देवळात बसणे. भक्तांनो, राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया न देता काही क्षण शांत बसणे. दिवसातून काही वेळ चांगले विचार, सकारात्मक विचार किंवा धार्मिक कथा ऐकणे. घरात स्वच्छता आणि सुगंध ठेवणे. भक्तांनो, मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लावणे. कोणाला दुखावणारे शब्द टाळायचे आहेत आपल्याला. शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजूंना मदत करणे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून प्रार्थना करणे. घरातील देवघर स्वच्छ आणि नीटनेटके साफसफाई करून ठेवणे. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करणे. निसर्गाचा आदर करणे आणि झाडे लावणे. नदी, नाले किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण न करणे. रोज काही क्षण बसून शांत बसून मन एकाग्रता करणे. भक्तांनो, कुटुंबासोबत प्रेमाने जेवण करणे. वृद्ध आणि आजारी लोकांची सेवा करणे. अनाथ किंवा गरीब मुलांना मदत करणे. आपल्या कमाईतून थोडा भाग दानासाठी ठेवणे. कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष न ठेवणे. चांगले मित्र निवडणे. चांगली संगत निवडणे आणि वाईट संगत आपल्याला टाळायची आहे. भक्तांनो, व्यसनापासून लांब राहायचं आहे. देवाचे भजन किंवा कीर्तन ऐकणे. दिवस संपताना आपल्या चुकांचा विचार करून सुधारण्याचा प्रयत्न करणे. कोणाची निंदा किंवा अपमान टाळणे. घरात सकारात्मक बोलणे आणि चांगले वातावरण ठेवणे. प्रत्येक सण भक्तिभावाने साजरा करणे. देवाच्या नावाने एखाद्या गरजूंना कपडे देणे, दान करणे, अन्नदान करायचं आहे आपल्याला. संकटातही देवावर विश्वास ठेवणे. लहान मुलांना चांगले संस्कार देणे. अन्न वाया घालवू नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. शक्य असेल तेव्हा एखाद्या मंदिरात जाऊन त्याची सेवा करायची आहे मनापासून. दररोज काही वेळ भक्तांनो, दररोज काही वेळ वाचन किंवा ज्ञान मिळवण्यासाठी ठेवायचं आहे. मनात कृतज्ञता ठेवणे. देवाचे आभार मानणे. घरातील देवासमोर फुलं अर्पण करणे. नकारात्मक विचार आल्यास लगेच चांगल्या गोष्टींचा विचार करणे. संकटात असलेल्या व्यक्तींना धीर देणे. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शिस्त पाळणे. रोज किमान 1 तास व्यायाम करणे. हे आपल्याला लक्ष देणे खूप गरजेचं आहे. स्वतःचे आरोग्य चांगल्या पद्धतीने राखले तर आपल्याला दुसऱ्याचे, गरिबांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने राखता येईल. दुसऱ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल, दान करता येतील. लक्षात, दान केले तर भगवान शिव यांची भक्ती, श्री सद्गुरू ब्रह्मानंद नाईक बाळूमामा यांचा आशीर्वाद आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल. भक्तांनो, जीवनात मिळालेल्या प्रत्येक गोष्टींबद्दल समाधान ठेवणे. मनातल्या इच्छा प्रामाणिकपणे देवासमोर व्यक्त करायच्या आहेत. दिवसातून किमान एकदा तरी नाव घ्यायचं आहे आपल्याला देवाचा. सत्कर्म करत राहणे आणि देवावर अढळ श्रद्धा ठेवणे. भक्तांनो, या सर्व उपायांकडे आपल्याला सर्व मनापासून लक्ष दिलं पाहिजे. या उपायांचं पालन केलं पाहिजे भक्तांनो. तसेच
हे सर्व उपाय प्रत्यक्षात साधे जीवन, चांगले विचार आणि सत्कर्म यावर आधारित आहेत. श्रद्धेनुसार असे जीवन जगल्यास मन शांत राहते आणि आयुष्यात सकारात्मक बदल जाणवतात भक्तांनो. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश, बाळूमामांचे वैचारिक गुणधर्म आणि बाळूमामांचे चमत्कार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका भक्तांनो. कारण आपल्याला बाळूमामांचा झेंडा घरोघरी लावायचा आहे. तसेच भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो आणि भक्तांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. ठीक आहे, तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. ओम नमः शिवाय. ओम बाळूमामाय नमः. श्री स्वामी समर्थ.